Hello friends, today we are going to learn unit number 3, मोहन and his वीणा. मित्रांनो, आज आपण युनिट 3 शिकणार आहोत. तर आपल्या युनिटचं नाव आहे मोहन and his वीणा. मित्रांनो, चित्रात दिसतंय आपल्याला एक प्रसिद्ध असे संगीतकार. त्यांचं नाव आहे मिस्टर विश्वमोहन भट. तर या प्रसिद्ध अशा भारतीय संगीतकाराची आज आपण माहिती मिळवणार आहोत. तर चला आपण युनिटकडे वळूया. मोहन अँड हिज वीणा. विश्वमोहन भट. मोहन वॉज बॉर्न इन ए फॅमिली ऑफ म्युझिशियन्स. मोहन हा प्रसिद्ध अशा संगीतकार कुटुंबातून जन्माला आलेला होता. म्युझिक वॉज इन हिज ब्लड. त्यांच्या रक्तामध्ये संगीत सळसळत होतं. He grew up with musicians like his father and other family members. मित्रांनो, तर त्यांची जी फॅमिली होती ती पूर्ण फॅमिली संगीतकार फॅमिली होती आणि संगीतकाराचे जे गुण असायला हवे ते सर्व गुण त्यांच्या फॅमिलीतून त्यांच्यामध्ये उतरलेले होते. लाईक हिज फादर, त्यांच्या वडिलांप्रमाणे, अँड अदर फॅमिली मेंबर्स, आणि इतर फॅमिली मेंबर्ससुद्धा संगीतकाराची आवड असणारे होते. ही वॉज इनिशियली ट्रेन इन व्होकल म्युझिक. मग एक संगीतकार बनण्यासाठी जो व्होकल म्युझिक आवश्यक असावं लागतं ते व्होकल म्युझिक त्यांच्याकडे होतं. अँड देन ही ट्राय हिज हँड ॲट द व्हायोलिन. आणि त्यामुळे लहानपणापासूनच त्यांनी हातामध्ये व्हायोलिन घेऊन वाजवायला सुरुवात केलेली होती. वेन ही वॉज अबाउट 10 ही स्टार्ट लाईकिंग सितार. बघा, अवघ्या फक्त 10 वर्षाचे असतानाच त्यांनी सितार वाजवायला सुरुवात केली. ही वॉज ऑल्सो ट्रेन इन इट अँड प्ले इट. फक्त हातातच नाही घेतली तर ती कशी वाजवायची याबद्दल आपल्या वडिलांकडून, आपल्या फॅमिलीकडून त्यांनी ट्रेनिंग घेतलं. फॉर अबाउट 3 years. 3 वर्ष ट्रेनिंग केली त्यांनी की हे वाद्य कसं वाजवायचं, आपले वडील कसे वाजवतात, इतर फॅमिली मेंबर्स काय करतात, हे सर्व ट्रेनिंग त्यांनी अवघ्या लहान असतानाच घेण्याची सुरुवात केली. ए जर्मन लेडी केम टू स्टे विथ मोहन्स फॅमिली टू लर्न म्युझिक फ्रॉम हिज फादर. एक जर्मन लेडी, जर्मन स्त्री त्यांच्या वडिलांकडे संगीत शिकण्यासाठी येते. इट वॉज देन दॅट द गिटार एंटर इन हिज लाईफ. आणि त्या इन्सिडेंटनंतर त्यांच्या आयुष्यामध्ये गिटार या वाद्याबद्दल त्यांना अट्रॅक्शन वाटू लागलं. गिटारसुद्धा त्यांच्या आयुष्याचा एक भाग बनले. ही बिगॅन हिज एक्सपेरिमेंट्स विथ दॅट ब्युटिफुल इन्स्ट्रुमेंट्स. आणि त्यांनी सुद्धा हे अतिशय सुंदर असं वाद्य शिकायला सुरुवात केली. नो अदर इन्स्ट्रुमेंट नाऊ इन माय लाईफ, आय वॉन्ट टू प्ले द गिटार ओनली. मग त्यांनी मनाशी निश्चय केला, इतर कुठलंच वाद्य आता माझ्या जीवनामध्ये महत्त्वाचं नाही, तर आय वॉन्ट टू प्ले द गिटार ओनली. आता माझ्या जीवनामध्ये फक्त गिटार या वाद्याला स्थान असेल. सेट मोहन टू हिमसेल्फ. मोहन टू हिमसेल्फ म्हणजे स्वतःशीच म्हणतात. गिटार टूक ऑल हिज टाईम. आणि त्यावेळेस फक्त गिटार आपल्या आयुष्यात एक महत्त्वाचं स्थान प्राप्त करते असं त्यांनी ठरवलं आणि ह्या गिटार वाजवण्यासाठी मेहनत करायला त्यांनी सुरुवात केली. गिटार, द होल डे गिटार. पूर्ण दिवस गिटार वाजवायचं, गिटारबद्दल अभ्यास करायचा. Ours is a family where sitar, vocals and classical violin are practiced. आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये इतर जे मेंबर होते, इतर मेंबर्स सितार वाजवत होते, व्होकल्स अँड क्लासिकल व्हायोलिन शास्त्रीय संगीत त्याची प्रॅक्टिस करत होते. तेव्हा विश्वमोहन भट गिटार या वाद्याबद्दल अभ्यास करत होते, त्याची प्रॅक्टिस करत होते. व्होकल मीन्स अटर बाय व्हॉइस. आपला आवाज उच्चारतो त्याला म्हणतात व्होकल. व्होकल मीन्स अटर बाय
व्हॉइस. म्युझिकल. म्युझिकल मीन्स ऑफ म्युझिक, संगीत. इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंट डिव्हाइस, साधन. एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट मीन्स ट्रायल, प्रयत्न करणे. तर मित्रांनो, आपण पाहिलं की मोहन फक्त गिटार या वाद्याबद्दल अभ्यास करण्याचा त्यांनी मनाशी निश्चय केला. ट्रेन घ्यायचं फॅमिलीकडून असं त्यांनी ठरविलं. द गिटार डज नॉट हॅव द इफेक्ट विच अवर इन्स्ट्रुमेंट्स डू अँड मोर ओव्हर इट्स नॉट फ्रॉम इंडिया, सेड वन ऑफ द फॅमिली मेंबर्स. त्यांच्या फॅमिली मेंबर्सपैकी एक जण त्यांना असं सांगतो की गिटार वाजवणं वाटतं तेवढं काही सोपं नाही. डू यू नो युअर फादर डज नॉट अप्रूव्ह युअर लव्ह फॉर द गिटार, सेड हिज आंटी. बघा, त्यांची आंटी त्यांना म्हणते, तुला माहिती आहे का, तुझं हे गिटारबद्दलचं प्रेम वडिलांना एवढं काही मान्य नाही. बट हिज मदर केम टू हेल्प हिम. पण त्यांच्या या गिटार वाजवण्याबद्दलच्या आवडीबद्दल, त्यांच्या छंदाबद्दल आईने ओळखलं आणि आईने त्यांची मदत करण्याचे ठरवले. लेट हिम फॉलो हिज हार्ट्स डिझायर, शी सेड. मग आई त्यांना सपोर्ट करते की त्यांची इच्छा आहे गिटार शिकण्याची. डिझायर मित्रांनो, डिझायर मीन्स इच्छा असणे. मग या त्यांच्या मनाच्या इच्छेला आपण सपोर्ट करूया असं आई. शी डिक्लेअर. देन हिज फादर स्टार्टेड सपोर्टिंग हिम. आईने घरामध्ये डिक्लेअर केलं आपण मोहनच्या आवडीला सपोर्ट द्यायचा. मग त्यानंतर त्याच्या वडिलांनीसुद्धा त्याला सपोर्ट करण्याचे ठरविले. ही वॉज ओव्हरजॉय अँड डिसायडेड टू मॉडिफाय दिस वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट. मग मित्रांनो, आईवडिलांचा सपोर्ट मिळाल्यावर मोहन अधिक आनंदित, ओव्हरजॉय मीन्स अति आनंदित आणि अति उत्साही होऊन कामाला लागले. अँड डिसायडेड टू मॉडिफाय दिस वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट. ही ट्राय टू मेक इट सुटेबल फॉर प्लेईंग प्युअर इंडियन क्लासिकल म्युझिक. आणि त्यांनी प्रयत्न केला आपण शुद्ध भारतीय शास्त्रीय संगीत वाजवण्यासाठी काय काय करू शकतो यासाठी त्यांनी सुरुवात केली. ही स्पेंड 2 more years विथ गिटार ओनली. अजून 2 वर्ष गिटारसाठी ट्रेन करायला वेळ द्यायचा असं त्यांनी ठरवले. वन इव्हिनिंग देअर वॉज ए गॅदरिंग ऑफ क्लोज फॅमिली फ्रेंड्स. एका संध्याकाळी त्यांच्या घरी एक छोटंसं फॅमिली गॅदरिंग होतं. फॅमिली गॅदरिंग मीन्स सर्व फॅमिली मेंबर्स जमा झालेले होते. इन धी स्मॉल गॅदरिंग मोहन्स ब्रदर, सिस्टर अँड नेफ्यू. या छोट्याशा गॅदरिंगमध्ये मोहनचे फॅमिली मेंबर्स जमा झालेले होते. हू वेअर ऑल्सो परफॉर्मिंग आर्टिस्ट. आणि ह्या जमलेल्या फॅमिली मेंबर्समध्ये काही लोक आर्टिस्ट होते, कलाकार होते, तर ते आपल्या परफॉर्मन्स त्या ठिकाणी प्रेझेंट करणार होते. प्ले म्युझिक ऑन देअर क्लासिकल इन्स्ट्रुमेंट्स. आणि त्या ठिकाणी काही भारतीय शास्त्रीय संगीतावर आपला प्रेझेंटेशन देणार होते. देअर वॉज ए ग्रेट ॲप्रिसिएशन मीन्स मित्रांनो, ॲप्रिसिएशन मीन्स अंडरस्टँडिंग ए एन्जॉयमेंट. बघा, अंडरस्टँडिंग अँड एन्जॉयमेंट. आपण केलेल्या कृतीबद्दल आपल्याला त्या ठिकाणी प्रशंसा मिळते. तशीच प्रशंसा फॅमिली मेंबर्सकडून प्रत्येकाला मिळणार होती. तर हा एक मोठा चान्स होता की आपण केलेल्या मेहनतीबद्दल आपल्याला मोठ्या वडीलधारकांकडून प्रशंसा, स्तुती मिळणार होती. मोहन टू एक्सप्रेस हिज विश टू परफॉर्म. अशा प्रकारे मोहनने पण आपला परफॉर्मन्स त्या ठिकाणी सादर करण्याचा निश्चय केला. ही प्ले ऑन गिटार. ऑब्वियसली मोहनचं सर्व लक्ष गिटारवर केंद्रित होतं, तर तो देखील गिटार वाजवणार होता. आफ्टर हिज परफॉर्मन्स ए रिलेटिव्ह सेड. मग त्याचा परफॉर्मन्स झाला. त्याच्या परफॉर्मन्सनंतर त्यांचा एक रिलेटिव्ह त्याला म्हणतो, यू नीड टू वर्क व्हेरी हार्ड विथ द न्यू इन्स्ट्रुमेंट. मोहनला म्हणतो
यू नीड टू वर्क व्हेरी हार्ड विथ द न्यू इन्स्ट्रुमेंट. हे जे इन्स्ट्रुमेंट आहे हे तू वाजवत आहे, नवीन इन्स्ट्रुमेंट आहे, नवीन डिव्हाइस आहे, तर यासाठी तुला अजून अधिक मेहनतीची आवश्यकता आहे. वन ऑफ द रिलेटिव्ह सेड. एक जण असं सुद्धा म्हणतो, इफ इट वेअर द सितार यू वुड हॅव बीन इन कॉम्पिटिशन विथ युअर ब्रदर अँड सिस्टर. जर तू गिटार वाजवण्याऐवजी सितार वाजवली असती तर तू नक्कीच तुझ्या बहीण आणि भावंडांसोबत कॉम्पिटिशनला उतरला असतास. यू हॅव ऑलरेडी स्पेंड 2 years ऑन इट बट स्टील धिस इन्स्ट्रुमेंट नीड्स मोर. तू ऑलरेडी 2 वर्ष मेहनत केलेली आहे या गिटारसाठी, पण तरीसुद्धा तुझा एक्स्ट्रा परफॉर्मन्स या ठिकाणी काही दिसलेला नाही, असं त्याचे फॅमिली मेंबर्स त्याला आठवण करून देतात आणि त्यांचा अनुभव ते सांगतात. आफ्टर हिज परफॉर्मन्स समवन सेड, द सितार साऊंड इज लाईक ए फ्लोईंग स्ट्रीम, युअर इन्स्ट्रुमेंट डझंट हॅव दॅट डेप्थ. बघा मित्रांनो, त्याच्या परफॉर्मन्सवर सर्वांनी कॉमेंट्स करायला सुरुवात केली. आपण पाहिलं पूर्वी 2 जण त्याला बोलले, अजून एक जण त्याला म्हणतो, द सितार साऊंड इज लाईक ए फ्लोईंग स्ट्रीम. सितार हे वाद्य एका फ्लोईंग स्ट्रीम म्हणजे झरा, फ्लोईंग म्हणजे वाहणाऱ्या झऱ्यासारखा आहे. सितारचा जो साऊंड आहे तो वाहणाऱ्या झऱ्यासारखा आहे. युअर इन्स्ट्रुमेंट डझंट हॅव दॅट डेप्थ. आणि तुझं जे इन्स्ट्रुमेंट आहे त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये अजिबात डेप्थ नाही. डेप्थ मीन्स आवाजामध्ये असणारी खोली. तर ती डेप्थ, तो डीपनेस तुझ्या आवाजामध्ये नाही, अशी टीका केली. एट वन अदर सेड. अजून एक जण म्हणतो, युअर ब्रदर प्लेज द व्हायोलिन. तुझा भाऊ व्हायोलिन वाजवतो. हिज सूर अँड ताल आर सो ब्युटिफुल. बघ, त्याचं व्हायोलिन वाजवल्यानंतर त्याची जी सूर आहे आणि ताल आहे ते किती सुंदर आहेत. व्हॉट आर यू डुईंग विथ दिस इन्स्ट्रुमेंट. आणि तू काय केलंस या इन्स्ट्रुमेंटबद्दल. इतके 2 वर्ष तू मेहनत केली, काही दिसलं नाही आम्हाला. मोहन वॉज डिप्रेस. बघा मित्रांनो, आपल्याला आपल्या कामाबद्दल, आपल्या मेहनतीबद्दल जर प्रशंसा मिळाली नाही तर व्यक्ती डिप्रेस होतो. डिप्रेस मीन्स निराश होणे. तसंच मोहनला सुद्धा वाईट वाटलं आणि त्यालाही सॅड फील झालं. डिप्रेस मीन्स दुःख व्यक्त होणे, नाराज होणे. तर तो सुद्धा नाराज झाला, उदास झाला, खूप वाईट वाटलं त्याला. अँड क्राय फॉर द होल नाईट. आणि पूर्ण रात्र तो रडत बसला. एवढी मेहनत केल्यानंतर त्याला ॲप्रिशिएट मिळालं नाही, त्यामुळे त्याला फार वाईट वाटलं आणि पूर्ण रात्र तो रडत बसला. ही हॅड ऑलरेडी गिव्हन 2 years ऑफ हिज लाईफ टू धिस इन्स्ट्रुमेंट. आपल्या आयुष्याचे पूर्ण 2 वर्ष त्याने या इन्स्ट्रुमेंटसाठी घालवले होते. एवढी मेहनत करूनसुद्धा एकही फॅमिली मेंबर्सने आपल्याला ॲप्रिशिएट केलं नाही, याचं त्याला फार वाईट वाटलं. बट फ्रॉम द हर्ट आय एम मेड फॉर गिटार. पण तो अगदी मनापासून मेहनत करत होता आणि त्याने ठरवलं की माझं हे जीवन आहे, हे माझं जीवन पूर्ण मी गिटारसाठी समर्पित करेल. देर इज नो इन्स्ट्रुमेंट फॉर मी बट द गिटार. इतर कुठलंच वाद्य माझ्यासाठी एवढं महत्त्वाचं नाही जेवढं गिटार हे वाद्य माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचं स्थान प्राप्त करणारं आहे. ही थॉट, असा त्याने विचार केला मनाशी. धिस इन्स्ट्रुमेंट विल बिकम माय फेस टू द वर्ल्ड. आय एम शुअर आय एम गोइंग टू मेक इट बिग, व्हेरी बिग. बघा, एखादा व्यक्ती दुःख झाल्यावर, उदास झाल्यावर पुन्हा जेव्हा जोमाने मेहनत करायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्या मनामध्ये जिंकण्याचा निश्चय असतो की आता आपण नक्कीच जिंकणार. मग मोहनने सुद्धा मनाशी ठरविलं काय, धिस इन्स्ट्रुमेंट विल बिकम माय फेस टू द वर्ल्ड. हे इन्स्ट्रुमेंट मी इतकं ट्रेन करणार, इतकं वेळ मी या वाद्याला देणार की पूर्ण जग माझ्या पायाशी लोटांगण घालेल. आय एम शुअर, मला पूर्ण खात्री आहे. आय एम गोइंग टू मेक इट बिग, व्हेरी बिग. मी नक्कीच, मला पूर्ण खात्री आहे, मी एका दिवशी इतका मोठा व्यक्ती बनणार की सर्व जगामध्ये गिटार जिथे जिथे गिटारबद्दल नाव घेतलं जाईल तिथे तिथे माझं नावसुद्धा या जगामध्ये घेतलं जाणार. असा
त्यांनी निश्चय केला, दृढ निश्चय केला. ही वॉज डिटरमाइंड. डिटरमाइंड मीन्स दृढ निश्चय करणे. विथ वन्स माइंड मेड अप फर्मली डिसाइडेड. अगदी मनाशी दृढ निश्चय केला त्यांनी. दिस एक्सपेरिमेंट्स टूक प्लेस व्हेन मोहन वॉज ओनली 16 years ऑफ एज. बघा मित्रांनो, हा अनुभव मोहनच्या आयुष्याला कलाटणी देणारा कलाटणी देणारा अनुभव त्याला आलेला होता अवघ्या 16 वर्षाचे असताना. बघा मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये असे काही इन्सिडंट यावे की त्या इन्सिडंटमधून आपण खूप काही शिकता आलं पाहिजे आपल्याला. इट वॉज द टर्निंग पॉईंट ऑफ हिज लाईफ. हा इन्सिडंट त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग घडला. मोहन डबल हिज रियाज. आता मोहन पहिल्यापेक्षा जास्त डबलने रियाज करायला लागला. रियाज मीन्स प्रॅक्टिस करणे. अँड प्रॅक्टिस फॉर अबाउट 10 hours a day. दिवसातून 10 तास तो प्रॅक्टिस करायला लागला. ही ऑल्सो स्टडी अदर ॲस्पेक्ट्स ऑफ द गिटार. त्याने गिटारबद्दल इतर ॲस्पेक्ट मीन्स परसेप्शन, दृष्टिकोन, पर्टिक्युलर फीचर, या गिटारबद्दल अजून खूप डीपमध्ये अभ्यास करायला त्याने सुरुवात केली. ही डिसाइडेड टू इनकॉर्पोरेट द स्पेशालिटी, टेक्निक अँड साऊंड ऑफ एव्हरी इन्स्ट्रुमेंट इन टू द गिटार. गिटारबद्दल ज्या काही स्पेशालिटी आहे, काही विशेषता आहेत गिटार वाजवण्याबद्दल, टेक्निक, काही तंत्रज्ञान असतील, अँड साऊंड, आवाज, या सर्व गोष्टीचा त्यांनी अभ्यास केला. ही वॉन्टेड टू इन्व्हेंट समथिंग विच गेव द साऊंड अँड ट्यून ऑफ द वेस्टर्न गिटार बट कुड बी प्ले लाईक अन इंडियन विना. बघा मित्रांनो, त्यांनी खूप अभ्यास केला आणि खूप अभ्यास करून त्यांच्या अशा लक्षात आलं की आपण ही जी गिटार आहे, ही गिटार अधिक चांगल्या रीतीने वाजवू शकतो. आणि अशा प्रकारे त्यांनी भारतीय वीणाबद्दल अतिशय पारंगत असं ज्ञान प्राप्त केलं. Not only the sound that my instrument produce is important, but it must also express my vision. बघा मित्रांनो, ते काय म्हणतात, अतिशय सुंदर असं वाक्य ते बोलतात. Not only the sound that my instrument produce is important. फक्त एखाद्या वाद्याबद्दल फक्त आवाज देणं, आवाज प्राप्त करणं हे महत्त्वाचं नाही, तर बट इट मस्ट ऑल्सो एक्सप्रेस माय विजन. वाद्य वाजवल्यानंतर माझी जी विजन आहे, ती माझी विजन या वाद्याद्वारे व्यक्त व्हावी असं ते सांगतात. व्हॉट आय वॉन्ट टू से थ्रू द इन्स्ट्रुमेंट. या इन्स्ट्रुमेंटनंतर मला काय मिळालं ते मला या माझ्या व्हिजनबद्दल मी एक्सप्रेस करणार. ही सेड टू हिमसेल्फ. असं ते स्वतःशीच म्हणतात. अँड फायनली विथ अटायरिंग एफर्ट्स अँड अंडरस्टँडिंग ऑफ राग्स ही क्रिएटेड द वंडरफुल मोहन वीणा. अशा प्रकारे शेवटी त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालं. अनटायरिंग इफर्ट्स, विशेष मेहनतीचं फळ त्यांना मिळालं. अँड अंडरस्टँडिंग ऑफ राग्स, त्यांना समजलं की आपला राग जो आहे, आवाजातील जो राग आहे, तो राग कसा समजायचा हे त्यांनी समजलं. त्यांना ही क्रिएटेड द वंडरफुल मोहन वीणा. अशा प्रकारे अतिशय अद्भुत असं वाद्य भारतीय वीणा म्हणून जगात आज प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध असे संगीतकार मोहन विश्व भट. टुडे द वर्ल्ड नोज मोहन ॲज पंडित विश्व मोहन भट, विनर ऑफ ए ग्रॅमी अवॉर्ड. बघा मित्रांनो, इतकी लहानपणापासूनच कार्यामध्ये असणारी जिद्द, कोणतंही काम करण्यासाठी असणारी जिद्द, काम करण्याची इच्छा, दृढ निश्चय, मेहनत, एवढे गुण या छोट्याशा मोहनच्या अंगी होते. आणि त्यामुळे हा छोटासा मोहन आज आपण पाहतो की जगामध्ये अतिशय प्रसिद्ध असा मोहन हा पंडित विश्व मोहन भट या नावाने ओळखला जातो. पंडित विश्व मोहन भट. आणि हे आज पंडित विश्व मोहन भट आज ग्रॅमी अवॉर्डने पुरस्कृत झालेला आहे. आज यांना ग्रॅमी अवॉर्ड पुरस्काराने माननीय अशी पंडित विश्व मोहन भट ही पदवी त्यांना आज ग्रॅमी अवॉर्डने पुरस्कृत केलेली आहे.
आय जस्ट फॉलो माय हार्ट्स पॅशन अँड हिअर आय एम, सेड मोहन ॲट द अवॉर्ड सेरेमनी इन 1993. मित्रांनो, आपण पाहिलं हा जो लहान कसा मोहन आहे, हा अतिशय प्रसिद्ध असा संगीतकार पंडित विश्वमोहन भट आहेत हे आपण पाहिलं. तर ते सांगतात, ते आपल्या अवॉर्ड सेरेमनीमध्ये 1993 आयोजित केलेल्या अवॉर्ड सेरेमनीमध्ये सांगतात की त्यांना हे जे यश आहे हे यश कशा प्रकारे प्राप्त झालं. तर त्यांनी फक्त काय केलं, आय जस्ट फॉलो माय हार्ट्स पॅशन अँड हिअर आय एम. मी फक्त माझ्या मनातली इच्छा, मनाचा दृढ निश्चय केला, अगदी दृढ निश्चय की मला हे करायचं आहे अशी जिद्द मनामध्ये ठेवली आणि बस मी जिंकलो असं ते सांगतात. म्हणजेच आपल्या अंगी कुठलंही आपलं जे स्वप्न असेल ते स्वप्न पाहण्याची जिद्द, त्यासाठी करण्याची मेहनत आपल्या अंगी असावी असं ते सांगतात. माय हार्ट्स पॅशन, मनात तीव्र इच्छा की मला हे बनायचं आहे, मला हे काम करायचं आहे, मला खूप अभ्यास करायची आहे, अशी मनाशी तीव्र इच्छा व्यक्त करा आणि मग बघा यश आपलंच असेल असं ते सांगतात. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज युनिट 3मध्ये मोहन अँड हिज वीणा, मोहन लहानशा मोहनपासून पंडित विश्वमोहन भट कसे झाले हा पूर्ण प्रवास आपण आज अभ्यासला. तर मित्रांनो, आता यापुढे आपण पाहणार आहोत ग्लॉसरी. ग्लॉसरी मीन्स शब्दार्थ. पाठामध्ये आलेले काही कठीण शब्दार्थ आहेत, त्या शब्दांचा अर्थ आपण आता जाणून घेऊया.